शिरूर येथील रामलिंग परिसरामध्ये गावठी बनावटीची 2 पिस्तुले आणि 6 जिवंत कारतुसे बाळगणाऱ्या इसमास शिरूर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकानं अचूक सापळा रचून अटक केली आहे। सदर कारवाईनं परिसरात खळबळ उडाली असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधामध्ये शिरूर पोलिसांनी उचललेलं पाऊल उल्लेखनीय ठरत आहे। दिनांक 15 जून 2025 रोजी पोलीस अंमलदार विजय शिंदे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मौजे रामलिंग येथे रुद्र टाइल्स दुकानाच्या शेजारी एक इसम गावठी पिस्तूल घेऊन फिरत आहे। ही माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्याकडे देण्यात आली। त्यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक गठीत करून कारवाईचे आदेश दिले। पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन खात्री करत प्रदीप तिवारी याला शिताफीने अटक केली आहे। तपासादरम्यान त्याच्याकडून गावठी बनावटीचे 2 पिस्तुले आणि 6 जिवंत कारतुसे जप्त करण्यात आली। या संदर्भात शिरूर पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम 325 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। 16 जून 2025 रोजी आरोपीला न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्यास 18 जून 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईत पोलीस सब इन्स्पेक्टर शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, अक्षय कळमकर, पोलीस अंमलदार विजय शिंदे, नीरज पिसाळ, नितेश थोरात, सचिन भोई, निखिल रावडे, रवींद्र काळे, रवींद्र आव्हाड, अजय पाटील यांनी परिश्रम घेतले।